Hi students, now next topic, principle of chromatography and paper chromatography from topic chromatography, lecture number 30. Now let's see first what is meant by differential migration principle. Now in any type of chromatography, this principle is important one. What is that? Let's see. In all chromatographic techniques, the solute to be separated migrate along the stationary phase under the influence of mobile phase. कुठल्याही प्रकारच्या क्रोमॅटोग्राफिक टेक्निकमध्ये डिफरन्शियल मायग्रेशन प्रिन्सिपल हे इम्पॉर्टंट ठरतं. सोल्यूट म्हणजे टेस्ट सोल्युशन किंवा टेस्ट कंपाऊंड जे आपल्याला सेपरेट आउट करायचं. तर हे मायग्रेट होतं स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेजमध्ये. स्टेशनरी फेजमध्ये मायग्रेट होता अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मोबाईल फेज. Depending upon the techniques, the stationary phase may be solid support and mobile phase it may be liquid or gas. Stationary phase solid किंवा liquid असू शकते, मोबाईल फेज लिक्विड किंवा गॅस असू शकते. तर डिपेंडिंग याच्यावर ते सेपरेट राहतात, म्हणजे एक तर ते स्टेशनरी फेजमध्ये जातात किंवा मोबाईल फेजमध्ये. ते म्हणजे कोण? सोल्यूट किंवा टेस्ट सोल्यूट कंपाऊंड. In order to achieve the separation of components, the rate of migration of different solute must be different. सेपरेशन जर करायचं असेल तर सोल्यूट किंवा टेस्ट सोल्युशनचा रेट मायग्रेट होण्याचा म्हणजे स्टेशनरी फेजमध्ये आणि मोबाईल फेजमध्ये हा डिफरंट असला पाहिजे. त्यांचा जर स्पीड म्हणा हे सारखं असेल तर आपण सेपरेट करू शकत नाही. म्हणून त्यांचा रेट ऑफ मायग्रेशन शुड बी डिफरंट फ्रॉम each other. The migration rate of solute is governed by two factors, namely कशावरनं काढला जातो? Namely a factor tending to move the solute forward. फॅक्टर जो सोल्यूटला पुढे नेतो त्याला म्हणायचं दिस इज नोन ॲज अ प्रोपेलिंग फोर्स किंवा प्रोपेलिंग फॅक्टर. अँड सेकंड फॅक्टर विच टेंडिंग टू रिटार्ड द सोल्यूट, म्हणजे सोल्यूटला स्टेशनरी फेजमध्येच थांबून धरणं किंवा मागं खेचणं. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिटार्ड. This is called as retarding force. That means there are two force working. One is called as a propelling force, जो पुढे न्यायला वरती जायला मदत करतो. तर दुसरा फोर्स दॅट इज रिटार्डिंग फोर्स विच कीप बिहाइंड द सोल्यूट ऑन द स्टेशनरी फेज. ते हे दोन फोर्स ॲक्ट होतात. द मूविंग फेज ऑर मोबाईल फेज which may be liquid or gas is responsible for the forward movement of the solute. म्हणजे प्रोपेलिंग फोर्ससाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे तर मोबाईल फेज. ऑन द अदर हँड द टेंडन्सी ऑफ द सोल्यूट टू रिमेन अटॅच्ड टू द स्टेशनरी फेज ड्यू टू द फिनॉमिना लाईक एब्सॉर्प्शन ऑफ पार्टिशन इज रिस्पॉन्सिबल फॉर रिटार्डेशन. मागे राहण्यासाठी किंवा रिटेन राहण्यासाठी कुठली फेज कारणीभूत आहे तर ती आहे स्टेशनरी फेज. आणि मागे का राहतात किंवा स्टेशनरी फेजवरच का राहतात तर बिकॉज ऑफ ॲब्सॉर्प्शन फिनॉमिना. If the solute has more tendency to move along with the mobile phase than to remain attached to the stationary phase, then it will move faster. जर का सोल्यूटची टेंडन्सी असेल की मोबाईल फेजमध्ये जास्त काळ राहण्याची, मोबाईल फेज बरोबर जाण्याची, तर तो काय होईल? मोबाईल फेज जशी जशी मूव ऑन होईल तसं तसं मोबाईल फेज बरोबर तो सोल्यूट काय होईल? वरती राहील स्टेशनरी फेजमध्ये राहण्यापेक्षा. On the other hand, if solute has more tendency to remain attached to the stationary phase, then it will remain behind. पण याच्या उलट जर असेल, सोल्यूटला जर स्टेशनरी फेजमध्ये जास्त डिझॉल्व कंडिशनमध्ये राहण्याची इच्छा असेल किंवा स्टेशनरी फेजमध्ये ॲब्सॉर्ब होण्याची इच्छा असेल तर तो मागे राहील, म्हणजे स्टेशनरी फेजमध्ये ती राहील. म्हणून ड्यू टू दिस टू अपोजिंग टेंडन्सी, कुठल्या दोन अपोजिंग टेंडन्सी? एक वरती जाणं आणि दुसरं स्टेशनरी फेजवरतीच राहणं. या दोन अपोजिट टेंडन्सीमुळे द सेपरेशन विल ऑकर. दिस इज नोन ॲज द कन्सेप्ट ऑफ डिफरन्शियल मायग्रेशन. यालाच म्हणायचं कन्सेप्ट ऑफ डिफरन्शियल मायग्रेशन. डिफरन्शियल मायग्रेशन नावच सांगतं की यांचा मायग्रेट होण्याचा रेट वेगवेगळा आहे. काही जण स्टेशनरी फेजवर राहतात तर काही जण मोबाईल फेज बरोबर वरती मूव ऑन होतात. नाव लेट्स सी पेपर क्रोमॅटोग्राफी. Paper chromatography principle. Let's see first of all principle L plus L, because in paper chromatography both phases are liquid. In paper chromatography stationary phase is liquid. Now guys, there is a question on objective. What is the nature of stationary phase in paper chromatography? So in paper chromatography stationary phase is liquid
as well as mobile phase is also liquid. So this is a liquid chromatography. That means paper chromatography also having another name as a liquid chromatography. In paper chromatography, solute undergo partition between two liquid phases. The rate of transfer of solute and its effective separation on paper will depend upon the partition coefficient of the solute between two phases. तर लिक्विड मध्ये इथं काय होतं, पार्टिशन होतं, म्हणजेच काय होतं, इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतं. The solute from the original mixture will have migrate along with paper at different rates, forming a series of separated spots. For identification purpose, spot then can be characterized by with the help of RF values. Paper chromatography is very simple separation technique in which the component of the mixture can be separated by the movement of solvent along with a special type of filter paper. म्हणजे इथं पेपर हा विशिष्ट पेपर वापरला जातो, फिल्टर पेपर. याच्यावरती सॉल्व्हेंट काय होतो, मूव ऑन होतो. The technique is useful for the both qualitative as well as quantitative analysis. The paper chromatographic technique involves simple apparatus, does not require large quantity of sample. This technique was introduced in 1944 by Condell, Gordon and Martin. Now let's see principle of paper chromatography. In paper chromatography, both the phases, that is stationary phase and mobile phase, are liquid. The stationary phase is water which is supported on the cellulose fiber filter paper. म्हणजे stationary phase filter paper वरती attach असते. The filter paper consists numerous cellulose fiber which absorb and retain some moisture. फिल्टर पेपर वरती सेल्युलोज पासून बनलेला असतो तो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पोर्स असतात छोटे छोटे. हे काय करतात, मॉइश्चर कॅप्चर करून ठेवतात आणि अशा पद्धतीने लिक्विड स्टेशनरी फेज ही पेपरवरती अडेड राहते. Nearly about 20% moisture get captured by filter paper. Thus each paper acts as a small cell containing water in it. This water form a stationary phase. The other phase is the moving solvent along the paper by capillary action and this is called as a mobile phase. दुसरी मोबाईल फेज ही सुद्धा काय आहे, लिक्विडच आहे आणि ही हळूहळू पेपरमधून पर्क्युलेट होऊन वरती जाते. कुठल्या ॲक्शनमुळे, ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शन. हे ॲक्शन आपण डे टू डे लाईफमध्ये झाडांमध्ये पाहतो. मुळातून पाणी अगदी वरच्या पानापर्यंत जे जातं ते कशामुळं, कॅपिलरी ॲक्शनमुळं. In paper chromatography, there is a distribution of solute between two liquid phases, namely stationary phase and mobile phase, or in other words, is a liquid partition. यालाच दुसऱ्या भाषेत काय म्हणणार, solute get parted between two liquids. Thus, if suppose the mixture contains two components, out of which one is more soluble in moving solvent, म्हणजेच mobile phase, than in water, then it will move faster with mobile phase. On the other hand, the solute which is more soluble in water, म्हणजे stationary phase मध्ये, then it will remain behind. On the basis of this difference in rate of migration, the separation of component will occur in paper chromatography. It has been recently suggested that phenomena involved in paper chromatographic separation is much more complicated, and in addition to liquid partition, there is adsorption and also presence of hydrogen bondings are also involved. Hence, paper chromatographic techniques nowadays it is a complicated one. So guys, thank you so much for watching this video. Paper chromatography is one of the type of chromatography. Now name of this indicate that paper is used here. Now paper which is used in paper chromatography is just acting as a support. Here paper is not a stationary phase. इथे पेपर हा फक्त स्टेशनरी फेजला सपोर्ट म्हणून वापरला जातो, तो स्टेशनरी फेज म्हणून ऍक्ट होत नाही. स्टेशनरी फेज इन पेपर chromatography मध्ये लिक्विड आहे, ती आहे पाणी, वॉटर. पेपर हा सेल्युलोज पासून बनलेला असतो, पोरस असतो, म्हणून तो काय करतो, हवेतलं मॉइश्चर कॅप्चर करून ठेवतो आणि अशा पद्धतीने वॉटर लेअर पेपरवरती राहते आणि तीच आपली काय आहे, स्टेशनरी फेज आहे. आणि मोबाईल फेज दुसरा वेगवेगळा डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सोल्यूट आपण सिलेक्ट करतो. पेपर वरती असणारी स्टेशनरी फेज लिक्विड आहे आणि रन होणारी सुद्धा लिक्विड आहे, म्हणजेच पेपर chromatography